नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अवघा रंग एक झाला। बोरद नगरीत विठुरायाचा जयघोष। भर पावसात आषाढी एकादशीचा पालखी सोहळा भक्तिभावात संपन्न। तुका म्हणे माझी आस ती विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम माऊली विठ्ठलच्या जयघोषाने अवघी बोरद नगरी दुमदुमली। बोरद प्रतिनिधी मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क बोरद। नमस्कार प्रेक्षक हो, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव। आषाढी एकादशीच्या अलौकिक व पावन पर्वावर बोरद नगरीत भक्तीचा अथांग सागर लोटला होता। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या तालावर दत्त भजनी मंडळ व समस्त बोरद ग्रामस्थांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्माईच्या पालखी सोहळ्याचे अतिशय थाटामाटात व भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले। सकाळी 9 वाजता श्री दत्त मंदिरापासून या वैष्णवांच्या मेळाव्याला सुरुवात झाली। मेघ सावळ्या विठ्ठलाचा वर्षाव व्हावा तसा सकाळपासूनच दमदार पाऊस कोसळत होता, मात्र वारकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा भक्तीचा उत्साह जराही ओसरला नाही। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे या भावनेने पाऊस अंगावर झेलत, हातात टाळ घेऊन, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हाती विठुरायाची पताका घेऊन अबालवृद्ध, महिला व भजनी मंडळ अभंग गात गल्लीबोळातून पुढे सरकत होते। पालखीचा हा भक्तिमय सोहळा दत्त मंदिरापासून निघून पुण्य पावन मंदिर, नवा प्लाट, गुरांचा दवाखाना, राम मंदिर चौक आणि बाजारपेठेतून पुढे मार्गस्थ झाला। प्रत्येक घरोघरी सुवासिनींनी पालखीचे औक्षण करून श्री विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे भावपूर्ण दर्शन घेतले। लहान मुलांनी तर बाल वारकरी विठ्ठल आणि रुक्माईच्या सुरेख वेशभूषा साकारून जणू साक्षात पंढरपूरच बोरद नगरीत अवतरल्याचा भास निर्माण केला होता। आनंदाचे डोही आनंद तरंग, भक्तीचे तरंग विठ्ठल रूप। राम मंदिराचे पुजारी छोटू महाराज यांच्या विशेष सहकार्याने व पावन उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला। दुपारी 2 वाजता मिरवणूक पुन्हा दत्त मंदिरात पोहोचली। तेथे तळोदा कॉलेज ट्रस्टचे संचालक दत्तात्रय पाटील व त्यांच्या धर्मपत्नींच्या हस्ते पंढरीच्या रायाची आणि रुक्माईची महाआरती करण्यात आली। जय जय राम कृष्ण हरीच्या जयघोषात वातावरण पूर्णतः विठ्ठलमय झाले होते। आरतीनंतर श्री दत्तात्रय पाटील यांच्या सौजन्याने सर्व वारकरी, भजनी मंडळ व भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले। या पालखी सोहळ्यात दत्त भजनी मंडळाचे सर्व साधक, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने लीन झाल्या होत्या। या प्रसंगी दत्तात्रय पाटील, जितेंद्र पाटील, जयेश पाटील, योगेश पाटील, विजय मराठे, निखिल पाटील, अशोक पाटील, रमाकांत पाटील, गणेश चौधरी, दत्तू पाटील, नटवर पाटील, रवींद्र पाटील, दिनेश गुरव, पितांबर गुरव, किशोर पाटील, चेतन मराठे, महेश पाटील, लखन पाटील, गिरीश पाटील, शिरीष पाटील यांच्यासह शेकडो विठ्ठल भक्तांनी मुसळधार पावसातही भक्तीचा हा सोहळा अखंड पेलला। रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी या भावाने संपूर्ण बोरद गाव आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीच्या भक्तिरंगात न्हाऊन निघाले होते। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।